मनापासून स्वागत करते। तर गेल्या आठवड्यात मी ठाण्यातल्या इराणी कॅफेला आलेली होती आणि तेव्हा आल्यानंतर मी पाहिलं की इथे समोसा किंग या नावाने नवीन रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे। तर आज त्याच रेस्टॉरंटला मी व्हिजिट देण्यासाठी आलेली आहे। सो चला आपण आज जाऊया आणि इकडचे जे डिलिशियस जे पदार्थ आहेत ते टेस्ट करूया। लेट्स गो। सिंपल मेनू। तर त्यांच्याकडे सुरुवात समोस्यापासून आहे, जसं नाव आहे तसंच। तर समोस्यामध्ये यांच्याकडे पंजाबी आलू समोसा, आलू मसाला समोसा, चीज चिली समोसा, मसाला कॉर्न समोसा, मंचुरियन समोसा, वेजी स्पायसी समोसा, चीज अँड कॉर्न समोसा, कढाई पनीर समोसा असे 2 पीस आणि 3 पीस अशा याच्यामध्ये यांच्याकडे समोस्याच्या व्हरायटी आहेत। त्याच्यानंतर यांच्याकडे कचोरी आहे, आलू प्याज कचोरी, दाल कचोरी। हॉट चाट्समध्ये यांच्याकडे प्याज कचोरी, छोले चाट, रगडा पॅटीस, टिक्की छोले चाट, समोसा छोले चाट। कोल्ड चाटमध्ये यांच्याकडे प्याज कचोरी, दही चाट, दही समोसा चाट, दही पापडी चाट, दही भल्ला चाट, भल्ला पापडी चाट आणि त्याच्यानंतर मिनी मील्स पण यांच्याकडे अवेलेबल आहेत। त्याच्यामध्ये ब्रेड पकोडा, छोले कुलचा, मटर कुलचा, बटर पावभाजी, छोले भटुरे, चटपटा आलू कुलचा, पनीर कुलचा आणि क्विक बाईटसुद्धा यांच्याकडे अवेलेबल, ज्याच्यामध्ये वडापाव आहे, दही आलू टिक्की, आलू समोसा पाव आणि आलू टिक्की पाव। स्वीट्समध्ये सुद्धा यांच्याकडे व्हरायटीज आहेत, त्याच्यामध्ये गुलाबजाम, रसमलाई, मूग दाल हलवा, रबडी आणि समोसा आहे म्हणजे चाय हा प्रकार असलाच पाहिजे। तर हॉट बेवरेजेसमध्ये यांच्याकडे जिंजर चाय, फिल्टर कॉफी, मसाला चाय आणि स्पेशल जाफरानी चाय ही सुद्धा अवेलेबल आहे। आणि कोल्ड बेवरेजेसमध्ये स्वीट लस्सी, जलजीरा, मसाला लेमन सोडा आणि पाणी ह्या सर्व गोष्टी म्हणजे जो आहेत, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, स्वीट आणि अगदी सिंपल साधा असा ह्यांचं हे मेनू कार्ड आहे। सो चला आता ह्यांच्या ज्या स्पेशालिटी आहेत त्या आता मी मागवते आणि त्या टेस्ट करताना मी तुम्हाला सांगते की याची टेस्ट कशी आहे ती। बरोबर इथे सेजल मॅडम आहेत। तर ह्या जो समोसा सिंग हे जे रेस्टॉरंट आहे त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे मॅडमच देतील। मॅडम आपलं पूर्ण नाव आणि मला या रेस्टॉरंट बद्दल माहिती आहे। माझं नाव आहे सेजल मॅडम। मी इकडे आमचे पार्टनर्सने आम्ही काहीतरी विचार केला की वडापाव सगळं खातात हे खातात, तर आम्ही काही नवीन ट्राय केलं लाईक समोसा। मग हे आम्ही आयडिया केलं, मग हे जे समोसा शिकले ते बँगलोरला त्यांचे क्लाउड किचन आहे, मग हे रेस्टॉरंटचं अपोजिट। ओके ओके, म्हणजे क्लाउड किचन मुंबईमध्ये आहे आपलं? हा, क्लाउड किचन आहे फिल्डमध्ये, पण हे रेस्टॉरंट फर्स्ट टाइम। ओके ओके, टायमिंग काय आहे इकडचं? आम्ही 24 आवर्स चालू शकतो, म्हणजे मॉर्निंगला आसपास असतो, फक्त नाईटला जेव्हा असतं ते डायनिंग सिस्टम नाही, ते आम्ही स्वीटला आणि टोमॅटो। मी आता तुमच्या इथे आल्याचं मेनू कार्ड पाहिलं तर समोस्यामध्ये पण बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आहेत, तर मी असं प्रेफर काय केलं, टेस्ट केलं पाहिजे तुमच्याकडे? तुम्ही चीज कॉर्न समोसा टेस्ट केला पाहिजे। पंजाबी आलू आपण जो नॉर्मल आता हे पण थोडं चविष्ट म्हणून लावू शकतात। आणि मंचुरियन समोस्याचं खायला म्हणजे तो खायला मिळते। मग परत कढाई पनीर त्याच्यामध्ये पनीर गोबीचं स्टफिंग, ओके ते पण म्हणजे इकडे येतात त्या लोकांना आवडतं। ठीक आहे। तसं आता मॅडमने आपल्याला सांगितलं तिकडे समोसाच्या ज्या ज्या व्हरायटीज त्यांनी स्पेशालिटी
इकडच्या ज्या सांगितल्या तर चला आपण आज जाऊया आणि इकडची टेस्टिंग करूया. तर सुरुवात आहे तर ती समोस्यापासूनच मागवली आहे, पण इथे समोसा प्लॅटर आहे. तर ते आता ओपन केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते की याच्यामध्ये काय काय फिलिंग आहे ते. आणि ह्या बाजूला आहे प्याज कचोरी छोले चाट. तर सुरुवात प्याज कचोरी छोले चाटपासून. दहीचा वापर खूप मस्त केलेला आहे आणि जी कचोरी आहे ती कांद्याचं याच्यामध्ये फिलिंग आहे आणि कचोऱ्या ज्या आहेत त्या मस्त दह्यामध्ये मिक्स झाल्यामुळे मस्त असा सॉफ्टनेस आलेला आहे आणि हलकासा गोडसरपणा आहे, कारण त्याच्यामध्ये तिखट आणि गोड चटणीचा वापर केलेला आहे. पण जास्त दह्याचा वापर केल्यामुळे अगदी खूप छान असा स्वीटनेस पण येतो आहे. आणि आता टाईम आहे समोस्याचा. तर आता तुम्हाला एक एक समोसा ओपन करून दाखवते की त्याच्यामध्ये कुठलं फिलिंग आहे ते. हे बघा, ह्याच्यामध्ये जे फिलिंग आहे ते मसाल्याचं फिलिंग आहे. आता टेस्टिंग टाईम. मस्त मस्त असं स्पायसीनेस जाणवतो आहे आणि तुम्ही ते बघू शकता की खूप छान असं याच्यामध्ये असं फिलिंग दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जे फिलिंग आहे ते फिलिंग असं भाज्यांचं आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की छोट्या छोट्या भाज्या म्हणजे चॉप केलेल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये. आता नेक्स्ट आपण बघूया कुठला आहे हे. ह्याच्यामध्ये आहे कॉर्न आहे आणि हे कॉर्न समोसा आहे. हा बघा, मग भरपूर सारं असं कॉर्न ह्याच्यामध्ये फिल केलेलं आहे. सो आता कॉर्नचं आणि ह्याच्यावर आणि गोड आणि पुदिन्याची चटणीसुद्धा दिलेली आहे. कॉर्न असल्यामुळे गोडसरपणा थोडासा जाणवतो आहे आणि ॲज वेल एज तिखटपणा. त्यामुळे जे कॉम्बिनेशन आहे ते खरंच खूप छान फिलिंग आहे. कॉम्बिनेशन खूप छान आहे. तिखट आणि गोड दोन्ही ज्या टेस्ट आहेत त्या मस्त अशा जुळून येत आहेत. आता नेक्स्ट हे बघा, हे पण मस्त असं फिलिंग याच्यामध्ये आहे. हे ह्याच्यामध्ये सुद्धा भाज्यांचं फिलिंग आहे आणि ह्याच्यामध्ये हे आहे ते पनीर आहे याच्यामध्ये. आता तिखट चटणीबरोबर, कारण आता गोड चटणीबरोबर टेस्ट केलं आहे. ह्याच्यामध्ये वेलचीचा वापर केलेला आहे, कारण जसं मी तोंडात ते फिलिंग केलं असं लगेच कळलं की वेलचीचं असं एक अरोमा आला. थोडंसं ठीक आहे. मला ते कॉर्नचं जे फिलिंग होतं ते सर्वात जास्त आवडलं. आणि आता हे बघा, हे पण तुम्ही फिलिंग इथे बघू शकता. आता हे जे फिलिंग आहे ते आहे यांचं आलू मसाला आहे याच्यामध्ये. हा जो आपलं नॉर्मल फिलिंग असं तसं नाही आहे. याच्यामध्ये हलकासा बटाटा क्रश केलेला आहे आणि मसाला जो आहे तो थोडासा स्पायसीनेस याच्यात जाणवतो आहे. खूप उत्तम आहे. आणि जे नेक्स्ट आहे, कारण प्रत्येकाचे मी 2-2 पीस मागवलेले आहेत, त्यामुळे मला खूप सारं हे प्लॅटरमध्ये टेस्टिंगला मिळालं आहे. हे बघा, आता हा जो आहे तो आहे चीज आणि ह्याच्यामध्ये हलकंसं मंचुरियन जे असतं ना, तर त्याचं हे फिलिंग आहे ह्याच्यात. हे बघा, चायनीज टेस्ट येते माझ्यात. सॉस वगैरे वापरल्यानंतर जी चायनीजची टेस्ट आहे ती येते. पण जर तुम्ही ही जे आलात ना, तर ही प्याज कचोरी आहे ना, ती पण मागवायला विसरू नका. आणि जसे कॉर्नचा तुम्ही ते बघू शकता की मी सगळे कॉर्न इथे ओपन करून तुम्हाला दाखवलेले आहेत, कारण प्रत्येकामध्ये वेगवेगळं फिलिंग आहे. सो इथे तुम्हाला ऑप्शन आहे, बरेच सारे ऑप्शन आहेत की तुम्हाला पाहिजे त्या फिलिंगचं तुम्ही इथे मागवू शकता. सो चला आता ह्या दोन्ही गोष्टी मी टेस्ट करते, संपवते आणि त्यानंतर नेक्स्ट काय मागवलं आहे ते पण तुमच्यावर शेअर करते. तर आपली आता नेक्स्ट डिश आलेली आहे आणि ती कोणती आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे आहे छोले कुलचा आणि हा आहे जाफरानी चहा. छोले कुलचा विथ जाफरानी चहा. आता हे कॉम्बिनेशन कसं आहे ते मी ट्राय करते. वाव, यम दिसत आहेत छोले बघा.
अगदी छोटे छोल्यांचा वापर इथे केलेला आहे. जे बाजारामध्ये खूप मोठे छोले जे मिळतात तसा इथे काही वापर नाही केलेला मला दिसतंय. आता टेस्टिंग टाईम. तो ती पण खूप छान दिसते आणि टेस्टिंगला पण खरंच खूप छान आहे. कुलचा सॉफ्ट आहे आणि छोलेची टेस्ट जी आहे ती माइल्ड आहे. खूप स्पायसीनेस त्यांनी याच्यात ठेवलेला नाही आहे. आता ह्यांची इकडे स्पेशालिटी आहे हा जाफरानी चहा. सो तो टेस्ट करते. खरंच खूप छान अरोमा येतो याचा आणि इव्हन टेस्टिंगला पण जे केशर आहे तर त्याचा अरोमा पण आपल्याला इथे जाणवतो आहे मला. तर तुम्ही आलात तर हा जाफरानी चहा जो आहे तो मागवायला विसरू नका. तर चला आता हे छोले कुलचा संपवते आणि त्यानंतर मस्त अशी डिश मी खाणार आहे तर ती पण दाखवते. आता मी मागवलेली आहे लस्सी. पण ह्यांची जी लस्सी आहे ती येते बॉटलमध्ये आणि आता मला असं वाटलेलं की डायरेक्ट ग्लासमध्ये येते पण हे बॉटलमध्ये तुम्हाला सर्व करतात. वाव, थिकनेस पण तुम्ही बघू शकता. प्रॉपर स्वीटनेस आणि प्रॉपर थिकनेस. वाव, खूप सुंदर. सो चला आता ही लस्सीसुद्धा संपवते. जी नेक्स्ट डिश आलेली आहे आणि ती आहे ब्रेड पकोडा. मस्त गरम असा ब्रेड पकोडा आणि ज्याच्यामध्ये आहे आतमध्ये चीजचं फिलिंग. वाव, मस्त गरमागरम. तुम्ही आतमध्ये बघू शकता इथे ह्याच्यामध्ये बटाट्याचं सारण आहे आणि त्याबरोबर चीजचा इथे पण त्यांनी एक पीस ठेवलेला आहे. खूप छान आहे बघा. मस्त असं दिसतं. एवढं तुम्ही बघू शकता वाफाळलेलं आहे अगदी. सो चला आता जो हा ब्रेड पकोडा आहे तो पण मी संपवते. आता आलेली आहे माझी एनी टाईम फेवरेट डिश. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना स्पेशल डिश, तर ती आलेली आहे आणि ती आहे दही भल्ला चाट. मला लहानपणापासून ही डिश खूप 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 आवडते. सो इथे मी आल्यानंतर जेव्हा मेनू कार्डमध्ये बघितलं की ही डिश आहे, मी पहिले ही डिश मागवली पण म्हटलं ही स्पेशल आहे तर ती तुम्हाला मी दाखवते नंतर. प्रॉपर असा स्वीटनेस आणि स्पायसीनेस आणि त्यातले जे वडे आहेत ना ते पण तुम्ही बघू शकता. मस्त असे सॉफ्ट आहेत हे बघा. आणि त्यांनी असं प्रॉपर प्रमाणामध्ये तिखटाचा आणि गोडाचा वापर केलेला आहे. एक नंबर. सो आता मी तुमच्याशी गप्पा मारणं बंद करते आणि ही डिश संपवते आणि आजचा व्हिडिओसुद्धा इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर ठाण्याच्या ह्या रेस्टॉरंटला यायला विसरू नका. इकडे तुम्हाला ॲड्रेस दिसतच असेल. सो चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.